हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आम्ही चाललोय, कुठे चाललोय? समर वेकेशनला, छोट्याशा समर वेकेशनला. आमच्यासोबत खूप जण आहेत आणि ह्या टाइमला जरा नवीन माणसं आहेत आमच्यासोबत. कोण कोण आहे ते तुम्हाला दिसतीलच पुढे. आम्ही डायरेक्ट शूट चालू केलंय गाडीवरती, कारण की आम्ही रॅपिडो बुक केली होती आणि तिला यायला थोडं लेट झालं, त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ नाही भेटला. तर मग आता जास्त काही रोडचे टेक न घेता डायरेक्ट रिसॉर्टलाच भेटूया. चला तर मग. अर्जू मम्मी, अर्जू अप्पा, मम्मी, आई व्हिडिओ काढते. चला इकडे बघा. अरे हाय, हॅलो, बाय बाय करा काहीतरी. येता येता एकदम. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही नाश्ता करायला निघालो. कुपन वगैरे दिले आणि सगळेजण पुढे मस्त लाईनमध्ये चालायला लागले. मी तर खूप एक्सायटेड होते, कारण की आम्ही खूप दिवसानंतर असा पिकनिकचा थोडासा प्लॅन केला होता म्हणून. आणि आमच्याकडे होता अगस्त, त्याच्यामुळे तो खूप एक्सायटेड होता. त्याची फर्स्ट पिकनिक होती ही, त्याच्यामुळे. आणि त्याच्यासोबत आम्हीसुद्धा खूप जास्त एन्जॉय करत होतो. आणि मग नाश्ता घेतला आणि खायला लागलो. मस्त होता नाश्ता. नाश्ता झाल्यानंतर आम्ही गेलो रूममध्ये आणि मग पूलमध्ये जाण्याचा ड्रेस कोड घातला आणि मग छान रेडी होऊन आम्ही पूलमध्ये जाण्यासाठी निघालो. आणि मग गर्दी असल्यामुळे मधून रस्ता काढत काढत आम्ही निघालो पूलकडे जायला. आणि मग रस्त्यात आम्हाला सेल्फी वॉल भेटला. तिकडे मग आम्ही छान असे फोटोज व्हिडिओज घेतले आणि मग तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही कोणत्या रिसॉर्टला आलो आहे ते दाखवलं आणि मग पुढे निघालो. अगस्त्या तर खूपच एक्सायटेड होता आणि अगस्त्यासोबत आम्ही तर खूपच, काय सांगू तुम्हाला, आम्ही तर सगळेच जण लहान झालो होतो. त्याच्यासोबत आम्ही आमचं पण बालपण जगत होतो. आणि मग सगळेजण हाय, हॅलो, बाय बाय असं करत निघालो पूलकडे जायला. आणि असा होता हा सुंदरसा रिसॉर्टचा नजारा. आम्ही नजारा पाहून तर थक्कच राहिलो. सगळेजण एवढं पाणी, मग एन्जॉयचं असं इमॅजिन करत होतं की आजचा दिवस आमचा कसा जाईल. वासराच्या कानात कसं वारं शिरल्यानंतर वासरू एकदम इकडे तिकडे सैरभर दौडू लागतं, अगदी तशीच मी वागत होते. मी माझ्यातलं बालपण जणू जगत होते. आणि माझा नवरासुद्धा मला तसं राहायला देतो म्हणून मला खूप आनंद होतो. मी नवीन नवीन मैत्रिणींसोबत सगळ्यांसोबतच नाचत होते. नंतर मग दादा आला, दादासोबत नाचत होते. कॉपीराईटच्या भीतीने आम्ही सॉन्ग टाकलं नाही आहे, पण जर तुम्ही ओळखलं असेल की आम्ही कोणत्या गाण्यावरती डान्स करतो आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा हां. आणि प्रत्येक जणच आपापल्या स्टाईलने नाचत होता. तुम्ही बघताय, अभिची स्टाईल वेगळी आहे आणि मग पिंटू आदाची स्टाईल वेगळी आहे, लाडच्या पप्पांची स्टाईल वेगळी आहे, वहिनीची तर काही वेगळीच, आणि आमच्या अगस्त्याची स्टाईल तर अजूनच वेगळी आहे. तो तर थांबतच नव्हता. आणि डान्स झाल्यानंतर मी आणि अभि चाललो स्लाईडमध्ये जायला. ही सगळ्यात मोठी स्लाईड होती असं त्यांचं म्हणणं होतं. आणि स्लाईडमध्ये बसण्यासाठी हा रेडवाला बलून लागतो, त्याला काय म्हणतात ते मला नाही माहिती. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. आम्ही रेडी झालो स्लाईडमध्ये बसायला आणि मग निघालो.
राईडमध्ये तर मला खूपच मजा आली. आणि तुम्ही बघताय आमच्या दोघांचं एक्सप्रेशन. अभि आत्ता दाखवतोय पण तो खूप घाबरला. स्लाईडचा सरळ आनंद घेतात. आमच्या दादाने उलटा होऊन आनंद घेतला. बघा ना कसा आहे तो. आणि मग वेव्हपूल चालू झाला होता. आम्ही निघालो वेव्हपूलकडे. सगळेजण आमच्या ग्रुपमधले बसले होते मस्तपैकी वेव्हपूलचा एन्जॉय घेत. अभिने सगळ्यांना विचारलं मजा येते का, मजा येते का. आणि सगळेजण खरंच खूप मजा करत होते. मी वेव्हपूलमध्ये आधीच पोचले होते. हे लोक खूप लेट आले होते. मी आधीच गेले होते कारण की मी त्यांची अनाऊन्समेंट ऐकली होती. आणि रिसॉर्टमधला सगळ्यात फेवरेट पार्ट माझा वेव्हपूलच आहे. आणि मग मी अभिला फायनली दिसले आणि अभि माझ्याजवळ आला. वेव्हपूलचा टाईम आऊट झाल्यानंतर आम्ही परत पूलकडे वळलो. आणि आमचं कपल बघा किती मस्त पाण्यात एन्जॉय करत आहे. फक्त तेच नाही तर आम्ही सगळेसुद्धा खूप पाण्यात मजा करत होतो. आणि डान्स करून करून आम्हाला खूपच भूक लागली होती. आणि तेवढ्यात लंच टाईम झाला. आणि कुपन देऊन आम्ही सगळे शाळेत असल्यासारखे लाईनमध्ये निघालो लंच करायला. बघूयात आता लंचमध्ये काय काय आहे, व्हेज नॉनव्हेज. मी तर व्हेजिटेरियन आहे पण बघूया हे सगळेजणं काय काय खात आहेत. मोस्ट ऑफ तर सगळेजणं नॉनव्हेजच खात आहेत. मी मम्मी आम्ही दोघीजणी फक्त व्हेज खाण्याकडे वळलो. आणि व्हेजमध्ये मस्त होतं, चिकनसुद्धा मस्त होतं. ही होती चिकनची थाली, मस्त होतं जेवण. आणि हे होतं माझं व्हेज जेवण. आणि मग मी माझी प्लेट घेऊन टेबलकडे जायला निघाले जिकडे आम्ही सगळेजणं बसलो होतो. अगस्त्य बघा किती मस्त जेवतोय. पहिल्यांदा हा एवढा शांत बसून जेवत असेल. नाहीतर घरी तर बाप रे बाप धिंगाणा असतो नुसतं जे ह्याचा जेवणाच्या टायमिंगला. जेवल्यानंतर एक छोटूसा पॉवर नॅप घेऊन अगस्त्य परत एन्जॉय करायला आलाय. आणि तुम्ही बघताय तो बॉलसोबत किती मस्त खेळतोय. आणि आता तुम्ही बघाला त्याची मजा. तो बॉलच्या मागे धावत गेलाय खरा पण बघितलं किती मस्त पडला. तो पडला आणि मी त्याला मस्त बोलते बाप रे. मगाशी तुम्ही आमच्या सगळ्यांची डान्स स्टाईल बघितली होती. आता स्वप्नील दादाची डान्स स्टाईल बघून घ्या. जेवल्यानंतर परत एनर्जी गोळा करून आम्ही परत डान्स करायला लागलो. मी किती वेळा परत परत बोलते कारण की परत परत ते इन्सिडेंट्स आमच्यासोबत होते. आणि इथे बघा काका भाच्याचं प्रेम उत्तू चाललं आहे. जसं की केवढं प्रेम करून घेतोय. अरे बाबा आम्ही सुद्धा आहोत, आमच्यासोबत पण एन्जॉय करा. पण ह्या दोघांचा एन्जॉय वेगळाच चालू होता. दोघंही एकमेकांसोबत असल्यानंतर खूप खुश असतात. आणि आमच्या अगस्त्याला तर त्याचा काकाच हवा असतो नेहमी. आणि दिवस संपायला आला तेव्हा याला कळलं की या रिंगसोबत पाण्यात कसं उतरायचं. आणि मग काय हा तर पाण्याच्या बाहेर यायला रेडीच नव्हता. पण आमचा टाईम आऊट होत आला होता आणि मग आम्ही चेंज वगैरे करून निघालो. तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर. जय शिवराय मित्रांनो.